हे जळगाव जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे मेळावे या ठिकाणी सुरू आहे। त्याच्यामध्ये काल भुसावळचा झाला, पाचोऱ्याचा झाला, धरणगावचा होतो आहे। त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचे मेळावे घेणे, त्यांना सूचना करणे, मार्गदर्शन करणे असं प्राथमिक आमचं काम सुरू आहे। आणि जिथे जिथे महायुती लढणार आहे तिथे सूचना देणे, तिथल्या कार्यकर्त्यांकडून समजून घेणे, हा माझाच मतदारसंघ असल्यामुळे इथे काय करायचं आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे येत्या निवडणुकीमधल्या ज्या 12 खऱ्या असतात त्या सगळ्या 12 खड्या सांगण्याचं काम या सभेमध्ये आम्ही केलेलं आहे। आणि हा कार्यकर्ता इथला नवीन नाही आहे। 96 सालापासून या धरणगाव नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा राहिलेला आहे आणि तो राहण्याकरता हा मेळावा या ठिकाणी होता। हो, पण युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाईल एकीकडे सांगितलं जाते, एकीकडे मात्र स्वबळाचाही नारा दिला होता की पूर्ण ताकदीने लढा। हे बघा, त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल की मी त्या मेळाव्यातही बोललो, किशोरप्पांच्या मेळाव्यामध्ये, की त्यांच्यावर खरंच अन्याय झालेला आहे, त्यांच्या विरुद्ध बंडखोर उभे राहिले आहेत। पण तरीसुद्धा आपण वरती सांगू, पण शेवटी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार तिथल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना जर दिलेले आहेत तर ते सुद्धा रिपोर्टिंग मला वरती करावं लागेल। आणि हा सगळा अधिकार शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा अजित पवारांना आहे। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की रोहित दादा पवारांनी एक वक्तव्य केलेलं आहे किंवा माहितीच्या अधिकारामध्ये एका सामाजिक कार्यकर्त्यांनी गोष्ट समोर आणली की कागदोपत्री काही मंत्र्यांच्या घरांची दुरुस्ती केली गेली आणि त्यावेळेला त्यांनी आवाज उठवला होता, त्यावेळेला तुम्ही विरोध केला होता त्याला। हे बघा, 30 कोटी रुपयाच्या बाबतीमध्ये त्यावेळेस विधानसभेमध्ये मला वाटतं रोहित पवारांनी मांडणी केली होती। त्यावेळेस मी त्यांना बोललो होतो की कोणत्या मंत्र्यांच्या बंगल्यावर खर्च झाले त्यांची नावं सांगा। माझ्या बंगल्यावर कधीच त्यांनी सांगावं की इतके पैसे खर्च झाले आहे। माझा तर तोच सोफा सेट आहे ज्या दिवसापासून मी तिथे आलो आहे, तर बाकी विषय सोडूनच द्या। पर्टिक्युलर तुमच्या बंगल्याचा उल्लेख नाही केलेला त्यांनी, पण मग बाकीच्यांचे उत्तर देण्याची जबाबदारी मला नाही आहे, ते त्यांनी स्वतः आपले काका माननीय अजितदादा पवार यांना विचारावं। एक प्रकारे घोटाळा झाला असं म्हटलेलं आहे ते, मग अजितदादांना विचारावं घोटाळा झाला आहे की नाही। हो, आपण पाचोऱ्यामध्ये सोबळाचं आलं, भुसावळमध्ये आपण म्हटलं की संबंधजनक जागा जर नाही मिळाल्या तर हे बघा, प्रत्येक तालुक्याची आणि मतदारसंघाची जी सिच्युएशन वेगळी वेगळी आहे। हा मोठा जिल्हा आहे, 19 नगरपालिका नगरपंचायती आहे, एक महापालिका आहे, या ठिकाणी 15 पंचायत समित्या आहे। त्यामुळे सगळा सार्वजनिक विचार करून हे सगळं रिपोर्टिंग करणं, जिथे जिथे काय स्थिती आहे। आता उद्या अंबळनेरमध्ये नाही होणार युती, एखाद्या दिवशी ते होईल युती, ते मला सगळं वरती सांगावं लागेल। मी खालचं वातावरण पाहून रिपोर्टिंग करणे आणि त्या पद्धतीने जास्तीत जास्त तडजोड कशा होतील महायुतीकरता तो प्रयत्न आम्ही करू। आपल्या मतदारसंघामध्ये काय स्थिती असेल नेमकी, आपल्या मतदारसंघात काय? आमच्याकडे तर महायुतीकरता आम्ही लढण्याचा या ठिकाणी पहिलेपासून नारा दिलेला आहे। आम्ही त्या पद्धतीने लढण्याचा प्रयत्न करणार आहोत। हो, कार्यकर्त्यांमध्ये एक चर्चा आहे की प्रताप भाऊंना सुद्धा उमेदवारी दिली जावी। हे बघा, आता साळवा नांदेडमध्ये उमेदवारी सांगतात, तिथे माझे बरेच कार्यकर्ते आहे, किंवा ती युती झाली तर ती जागा भाजपची आहे, मग तिथे आपण का करावं? आहे ना, पाळदी जिल्हा परिषद गट आहे जिथे आम्ही शिवसैनिक निवडून आणू शकतो, किंवा वेट अँड वॉच, त्याच्या नशिबात नसेल, मेहनत केलेली आहे, हे सगळ्या जगाने पाहिलं आहे। पण शेवटी प्रारब्धाशिवाय कोणत्या गोष्टी खोट्या आहे। सिरसोलीमधून देखील मागणी होते ना कार्यकर्ते, सगळीकडून मागणी आहे, पण तिथल्या कार्यकर्त्यावर मी अन्याय करायचा का, तर माझ्या मनाला ते पटत नाही। आमदार प्रकाश सुर्वे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलेले, आमदार प्रकाश सुर्वे यांनी आई बेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे असं प्रकाश सुर्वेने वादग्रस्त वक्तव्य कोणती मावशी मला माहीत नाही। मावशी कोण? हिंदी आणि मराठी भाषेवर बोलताना त्यांनी मला माहीत नाही ते। खूप किशोरप्पांमुळे तुमची एक अडचण झाली असं वाटतं? मला नाही अडचण होत, मोठी झाली असं बिलकुल नाही। मी तर सभेत बोललो की माझ्या काळात सुद्धा एक वेळेस असंच झालं होतं, त्यावेळेस मी मोदी साहेबांच्या सभेत खूप गोंधळ घातला होता। यावेळेस त्यांनी काम केलं, ते दिलदारीने मी म्हणतो त्यांनी काम केलं आहे। हे बघा, जे वस्तुस्थिती आहे ती बोलली पाहिजे, आणि मी तिथे तेही बोललो। पहिले भाषण करताना आपण पहिलंच ऐका की माझ्या मतदारसंघात त्यांनी काम केलं, पण तुमच्या मतदारसंघात केलं नाही हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे, माझी गोची नाही होऊ शकत। पण तुम्ही दुसरीकडे म्हटलंय की बाबा एक मंत्री म्हणून मला मात्र एक समजदारीची भूमिका घ्यावी लागेल। अहो, ज्या तालुक्यांमध्ये युती होणार आहे तिथे मी वाऱ्यावर सोडायचं का कार्यकर्त्यांना? कार्यकर्ते जगला पाहिजे ना, जिथे होण्यासारखं आहे तिथे करू, नाही होण्यासारखी कुस्ती खेळू। ओके, जळगाव महापालिकेतही शिंदे गटाची अशी कोंडी होताना दिसते। आमची कोंडी नाही हो, कोंडी त्यांची झाली आहे। इतके कोणते नगरसेवक घेण्याची गरज आहे भाजप शिवसेनेला? तिथे कोणी बाहेरचा माणूस घ्यायची गरज नव्हती। आपल्याकडे कार्यकर्ते नाही आहे का? आपली मशीन बंद पडली आहे का? आपली मशीन चालू आहे। पण तुम्ही दुसरं मशीन सुरू भाजपचं सांगितलं की वॉशिंग मशीन चाललंय, आरोपी जे आहेत त्यांना या ठिकाणी सुद्धा मी नाही म्हटलं तसं। मला एका पत्रकाराने विचारलं की काय म्हणले ते, कोणतं पाईप चोरला घेतलं का? तर पाईप चोर घेऊ का कोणी घेऊ, हा त्यांचा विषय आहे।
कोणत्या पक्षामध्ये कोणाला घ्यावं. आता सलीम कुत्ताचं जे बॅनर फडकवलं गेलं होतं विधानसभेमध्ये की सुधाकर बडगुजर हा सलीम कुत्त्याचा माणूस आहे, आता कुत्ता वाघ गेला तो भाजपमध्ये गेला, असं होतं त्याला काय करणार. त्यांच्या पक्षाचा विषय आहे तो. त्यांच्या पक्षाने कुत्त्याला घ्यावं का कोणाला घ्यावं, माझ्या पक्षाने बकरीला घ्यावं का म्हशीला घ्यावं, हा माझा विषय आहे. चला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.